सुनेत्रा पवार यांची निवड प्रक्रिया कायदेशीररित्या झाली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची ही प्रतिक्रिया आहे। सच्चिदानंद सिंह हे कोण आहेत हे मला माहिती नाही असंही अनिल पाटलांनी म्हटलंय। सच्चिदानंद सिंह यांच्यावर काय कारवाई संदर्भात बैठक निर्णय घेऊ असं देखील अनिल पाटील यांनी म्हटलं। बैठकीमध्ये निर्णय घेऊ असं देखील अनिल पाटील यांनी सांगितलेलं आहे। सच्चिदानंद सिंह ज्यांनी अशा पद्धतीचा दावा जो केलाय, तुम्हाला तुमच्या अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे, त्यांच्या पाठी कोणी बोलवता धनी आहे का? त्याचा शोध लावणार आहात का आपण? नाही, आता सच्चिदानंद स्वामी झारखंडमध्ये कुठेतरी राहतात, मीच बघितलेलं नाही त्यांना आतापर्यंत। त्यांच्या नोटिशीवर इतकं चर्चा करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही। परंतु ही कायदेशीर बाब आहे ना। ही कायदेशीर गोष्ट जरी असली तरी त्या कायदेशीर गोष्टींसाठी इलेक्शन कमिशनकडे त्यांनी जर का पत्र दिलं असेल ते विचारणा करतील, त्याला उत्तर यांना द्यायला उत्तर। पहिली गोष्ट, घटनेनुसार त्यांना हा विचारण्याचा अधिकारच नाहीये। परंतु सच्चिदानंद सिंगच्या संदर्भात अधिकृतरित्या तुमच्या पक्षाचे दोन महत्त्वाचे नेते गेले कुठे? माध्यमांसमोर येऊन का बोलत नाहीयेत? वेळ येईल त्यावेळेला ती चर्चा करतीलच, पक्षश्रेष्ठींची त्याच्यावर चर्चा होईल आणि नक्की होईल। तेच नेते उत्तर देतील। काल प्रफुल्लभाईंनी, याच्याशी माझा काही संबंध नाही आणि योग्य वेळी ते प्रफुल्लभाई सुद्धा उत्तर देतीलच। तेच प्रफुल्लभाई म्हणतात का पक्षामध्ये मग सुधारणा पण झाली पाहिजे? पक्ष काय झोपलेल्या अवस्थेत आहेत का आता सगळ्या 4-5 महिन्यामध्ये, की पक्षामध्ये सुधारणा झाली आहे अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात पक्षातले एवढे मोठे ज्येष्ठ नेते? आपण काही चिंता करू नका, प्रफुल्लभाई याच्यावरती सक्षम आहेत, ते सुधारणा करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि सुधारणा करायची असेल तर पक्षामध्ये कधीही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर त्यांच्या सल्ल्याची त्या ठिकाणी आवश्यकता राहील। परंतु मग या व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी।